नमस्कार. गांधी जयंतीच्या निमित्तानं गांधी विचार आणि गांधी तत्वज्ञानाचं नव्यानं स्मरण केलं जातं, परंतु बऱ्याचदा ते औपचारिक असतं. त्या औपचारिकतेला फाटा देऊन आम्ही गांधीजी आणि महाराष्ट्राच्या नात्याचं सुंबरान मांडलंय. सुंबरान ग्रामीण लोकसाहित्यात वारंवार ऐकायला मिळणारा, वाचायला मिळणारा हा कर्णबधूर शब्द. सुंबरान म्हणजे स्मरण. आपल्या वाडवडिलांच्या कर्तबगारीची, परंपरेच्या इतिहासाची आणि सांस्कृतिक प्रभावाची आठवण म्हणजे सुंबरान. आज आपण सुंबरान मांडलंय गांधीजी आणि महाराष्ट्राचं, एका अनोख्या नात्याचं, एका विलक्षण सौख्याचं, ऐक्याचं आणि पराकोटीच्या द्वेषाचं. मध्ये लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थानं देशात महात्मा गांधी यांचं नेतृत्व प्रस्थापित होऊ लागलं. त्यापूर्वी राष्ट्रीय राजकारणाची सूत्र ही पुण्यातूनच हलवली जात होती. लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सरकारवर उठवलेली झोड समाज जागृतीला कारणीभूत ठरत होती. त्याच्या जोडीला टिळकांच्या जहाल विचारांना, त्यांच्या नेतृत्वाला देशात महत्त्वाचं स्थान मिळत होतं. सशस्त्र क्रांतीच्या गर्जना देशाच्या कानाकोपऱ्यात घुमत होत्या. गांधीजींचा राजकीय क्षितिजावरती उदय होण्याच्या अगोदर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते आणि लोकमान्य टिळक महाराष्ट्रातले होते, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांचा असा दृढ विश्वास होता, टिळकांच्या अनुयायांचा तर होताच होता, आणि इतकंच नव्हे तर या विश्वासाला एकूण भारतीय जनमानसाचा पाठिंबा होता की स्वातंत्र्याचं नेतृत्व महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राने ते पूर्वी करून दाखवलेलं आहे शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे. त्यामुळं लोकमान्य टिळक गेल्यानंतर ते नेतृत्व आपल्याकडेच राहील असं टिळकांच्या अनुयायांनी गृहीत धरलं होतं. परंतु अचानक गांधी आल्यामुळं आणि भारतातले लोक गांधींच्या मागे जायला लागल्यामुळं टिळकांच्या अनुयायांपैकी काही लोकांची पंचायत झाली आणि त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाला खूप विरोध करून पाहिला. काही अनुयायांनी मात्र गांधीजींचं नेतृत्व मान्य केलं की म्हणाले टिळकांच्या नंतर भारताचे नेते गांधीजीच आहेत. तर या दोन अनुयायांच्या मध्ये खूप खूप संघर्ष झाला, खूप झगडा झाला आणि महाराष्ट्राचा इतिहास घडवण्यामध्ये या दोन गटांच्या अंतःसंघर्षाचा फार मोठा वाटा आहे. बंगाल आणि महाराष्ट्र या दोन वैचारिक दृष्ट्या पुढे असणाऱ्या प्रांतातच सशस्त्र प्रतिकाराच्या हिंस्त्र ज्वाला पसरल्यामुळे त्याचं लोण अन्य प्रांतातही सहजपणे पसरलं. मारेंगे या मरेंगे या अट्टहासानं हजारो तरुण मुलं ब्रिटिश राजसत्तेची सारी प्रतीकं संपवण्यासाठी पेटून उठली होती. या साऱ्या गदारोळात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर हे तमाम भारतीयांना जे विविध प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि जातीय गुलामगिरीत अडकून पडले आहेत, त्यांना त्यातून मुक्त करायचं आणि नवसमाज निर्माण करण्याचं स्वप्न बघत होते. सौराष्ट्राच्या वैष्णव भूमीत जन्मलेल्या गांधीजींना रानडे, गोखले यांच्या या मवाळ विचारांनी आकर्षित केलं आणि भारतभूमीत एक नवा इतिहास घडत गेला. सौराष्ट्र आणि महाराष्ट्र या दोन वैष्णव परंपरा मानणाऱ्या भूमीतल्या गोखले आणि गांधी यांच्यातील वैचारिक जवळीक देशाला निशस्त्र प्रतिकाराच्या अभूतपूर्व सत्याग्रहाकडे नेणारी ठरली. गांधीजींना ज्यांनी राजकीय धडे दिले, ज्यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानायचे, ते गोपाळकृष्ण गोखले हे महाराष्ट्राचे होते. गोखले हे रानडेंचे शिष्य. त्यामुळे ही जी राजकीय परंपरा आहे ती रानडे, गोखले, गांधीजी अशी जाते. हा आपण पहिला मुद्दा समजून घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा असा की हे झालं राजकीय, परंतु गांधीजींना, रानड्यांना आणि गोखल्यांना सुद्धा एक आध्यात्मिक अंग होतं. गोखल्यांनी ते दाबून ठेवलं होतं काही कारणामुळे. रानडे किंवा गांधींनी ते दाबून ठेवलं नाही. रानडे प्रार्थना समाजाचे होते,
गांधींची तर आपल्याला कल्पनाच आहे. तर गांधीजींची आध्यात्मिक परंपरा जी आहे ती परत महाराष्ट्राकडे आली, ती म्हणजे अर्थात आचार्य विनोबा भावे. तर एवढं आपण समजून घेतलं की एका बाजूला गोखले आहेत, दुसऱ्या बाजूला विनोबा आहेत आणि मध्ये गांधीजी आहेत. जून 1891 मध्ये महात्मा गांधी लंडनमध्ये बॅरिस्टर झाले. नोव्हेंबर 1891 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रवेशासाठी अर्ज दिला. मुंबई आणि राजकोट या दोन्ही ठिकाणी त्यांनी वकिली करून पाहिली, पण त्यांचा फारसा जम बसला नाही. त्याच काळात एप्रिल 1893 मध्ये एका स्थानिक पेढीच्या खटल्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेत जायची संधी मिळाली. वकिलीसाठी गेलेले गांधीजी तेथील वर्णभेदी जुलमी राजवटी विरोधात उभे राहिले आणि अवघ्या एका दशकात त्यांच्यातील वकिलाचं रूपांतर लोकनेत्यात झालेलं दिसलं. 1902 मध्ये कोलकात्याला नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सोबत गांधीजी सुमारे 1 महिना राहिले. तिथे त्यांच्यामध्ये जी वैचारिक देवाणघेवाण झाली त्यातून गोखले आणि गांधीजी यांच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं दृढ झालं. त्या प्रेमातूनच गांधीजींनी गोखल्यांना दक्षिण आफ्रिकेत येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांच्याच उपस्थितीत गांधीजींनी फिनिक्स ट्रस्टची स्थापना केली आणि पुढे आफ्रिकेतील महत्त्वाच्या शहरांचा त्या दोघांनी दौराही केला. गुरुच्या सान्निध्याचा परिणाम म्हणा, त्या सुमारासच गांधीजींनी युरोपीय पोशाखाचा त्याग केला, दूध पिणं बंद केलं आणि अवघ्या काही आठवड्यातच त्यांनी भारत भूमीकडे परतायचा निर्णय घेतला. 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचं निधन झालं. महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या टिळकांच्या निधनानं त्यांना मानणाऱ्या जहाल मतवादी पुढाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. एकीकडे काँग्रेसनं गांधीजींच्या नेमस्त नेतृत्वाला मान्यता देण्याची तयारी दर्शवायला सुरुवात केली आणि त्याच वेळी मराठी बुद्धिवंत विचारवंत त्यांच्याशी जुळवून घ्यायला तयार नव्हते. पण गांधीजी मात्र महाराष्ट्राच्या जवळ येत होते. आता गांधींचा आणि महाराष्ट्राचा खरोखर घनिष्ठ परिचय होता. एक तर त्यांनी गुजरातचा साबरमतीचा आश्रम सोडून ते वर्ध्याला आले. त्याला 2 कारणं होती. एक म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचं मोहोळ पसरलेलं आहे. सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते जास्त आहेत, सामाजिक कार्यकर्ते, म्हणून त्यांनी बदललं इकडे. आणि वर्ध्याहूनच त्यांनी स्वातंत्र्य लढा चालवला आणि वर्धा हे नागपूरच्या जवळ म्हणजे हिंदुस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. म्हणजे सर्वांना तिथे पोहोचायला सोपं होतं, म्हणून त्यांनी आपला आश्रम वर्ध्यामध्ये सुरू केला. आणि खरोखर बरेच विचारवंत गांधींचे अनुयायी झाले. पण एकूण महाराष्ट्राचा स्वभाव पाहता त्यांच्याकडे फार शंकेनं पाहिलं गेलं. टिळक स्वराज्य फंडाच्या यशस्वी उभारणी पाठोपाठ मिठाच्या सत्याग्रहानंतर 30 एप्रिल 1936 मध्ये वर्ध्यातील सेवाग्राम येथे ग्राम विकासाचं केंद्र निर्माण केलं. गांधीजींनी त्या एका कृतीद्वारे दिल्लीच्या राजकारणाची सूत्र एका खेडेगावातून हलतील अशी व्यवस्था करून टाकली. महात्मा गांधींनी वर्धा का निवडलं किंवा सेवाग्राम का निवडलं, मला असं वाटतं याच्या मागे गांधींच्या विचारांचा एक पूर्ण जगण्याचा एक अन्वयार्थ भरलेला आहे. एकूण भारतीय राजकारणामध्ये ब्रिटिश आणि ब्रिटिशांचं जे काही राजकारण चालत होतं आणि त्यावेळेस भारतीय नेते होते ते सत्तेचं जे राजकारण करत होते. पण गांधी सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून 7 लाख खेड्यांचा देश आहे हे समोर ठेवून ग्रामस्वराज्याची त्यांची जी काही कल्पना आहे त्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी म्हणून गांधींनी वर्धा आणि सेवाग्राम निवडलं. आणि गांधींनी वर्धा आणि सेवाग्राम ही आपल्या
पूर्ण पुढच्या भविष्याची कार्यक्रमाची एक कर्मभूमी म्हणून या जागेचा उपयोग केलेला आहे. त्यांच्या रचनात्मक कार्यानं ग्रामोन्नतीला चालना मिळाली. सेवाग्राम आश्रम हा स्थापन केला, त्याच्या पाठीमागची भूमिका खेड्याकडे चला हीच त्यांची होती. स्वराज्य तर मिळेल, परंतु त्याचं ग्रामस्वराज्यामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, ह्यासाठी गांधी सातत्याने प्रयत्न करत होते. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे लोक हजारोच्या संख्येने जेलमध्ये जात होते, जेलमध्ये ते पक्के होऊन बाहेर यायचे आणि त्यांना काहीतरी काम द्यायला पाहिजे, ते सुद्धा खेड्यामध्ये जाऊन त्यांनी काम करावं अशी भूमिका गांधींची होती. त्यामुळे खादी ग्रामोद्योगाची संकल्पना गांधींनी त्यांच्यासमोर मांडलेली होती. एखादा जो माणूस जेलमधून शिक्षा बघून आला की गांधी त्याला सांगत असत, हात सारखा घे आणि त्या खेड्यात जाऊन तू बस, त्या गावामध्ये तू जा, प्रौढ साक्षरतेचं काम कर, तिथं सफाईचं काम कर, त्यांचे जे प्रश्न आहेत ते तू समजून घे आणि त्यांची सेवा कर. अशा प्रकारे गांधींची जी कल्पना होती पूर्णपणे खेड्यांचं पुनरुत्थान करण्याची, अंतिम जनाची सेवा करण्याची त्यांची कल्पना होती. पुण्यातील आगाखान पॅलेस आणि येरवडा तुरुंग हे महाराष्ट्राला गांधीजींचं उपोषण आणि पुणे करार यासाठी ठाऊक आहे. पण त्याच काळात गांधीजींनी संत तुकाराम यांच्या निवडक 16 अभंगांचं भाषांतर केलं होतं हे आपल्याला ठाऊक नाही. गांधीजींच्या आश्रम भजनावलीत तुकारामांची अभंग रचना समाविष्ट केलेली होती, कारण गांधीजींना तुकोबांचा रांगडा सरळ सोपा तत्ववाद हा भावलेला होता. माझ्या दृष्टीने गांधीजींच्या शेवटच्या 10 वर्षातला एक महत्त्वाचा जो मुक्काम होता तो होता पुण्याच्या आगाखान पॅलेसमधला त्यांचा 2.5 वर्षांचा कारावास. त्यामुळे गांधीजींचा 8 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 9 ऑगस्टच्या पहाटे गांधीजी आलेले आहेत, ते मुख्यतः आगाखान पॅलेसमध्ये आलेले आहेत एक राजकीय कैदी म्हणून. ही जी चले जाऊची चळवळ होती, ह्या चले जाऊच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी हिंसाचार झालेला होता. या हिंसाचाराचा गांधीजींना अतिशय पश्चाताप होत होता आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांना पकडण्यात आलं, आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं, तेव्हा त्यांच्याबरोबर होते त्यांचे स्वीय सहाय्यक जे त्यांना आपला स्वतःचा पुत्र मानायचे, ते महादेवभाई देसाई, सरोजिनी नायडू, मीराबेन, ही सगळी मंडळी आणि पॅरेलाल नावाचे त्यांचे दुसरे आणखीन एक सेक्रेटरी, ही सगळी मंडळी गांधींच्या बरोबर आगाखान पॅलेसमध्ये आली. तिथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. गांधीजी आणि मुंबई याच्यामध्ये सुद्धा खूप जवळचं नातं होतं. मणिभवन मधील त्यांच्या वास्तव्याच्या स्मृती मुंबईकरांनी जपलेल्या आहेतच. गांधीजींचा राजकीय प्रवास जसा नामदार गोखलेंच्या प्रेरणेनं सुरू झाला, तसाच त्याचा अंतही नथुराम गोडसे या पुणेकराच्या गोळीनं झाला, ही वस्तुस्थिती आहे. हा विरोध किती टोकापर्यंत गेला की आधी लोकशाहीच्या मार्गाने म्हणजे पक्षांतर्गत काही करता येईल का, काँग्रेस पक्षांतर्गत, कारण यातली बरीचशी मंडळी काँग्रेसमध्ये होते, ते करून पाहिलं. नंतर स्वराज्य पक्ष नावाचा काँग्रेसच्या अंतर्गत पक्ष काढून पाहिला. त्याच्यानंतर लोकशाही स्वराज्य पक्ष हा एक पक्ष काढून पाहिला की जेणेकरून गांधीजींना विरोध करता येईल, परंतु ते काही जमलं नाही, लोक गांधींचेच मागे गेले. मग शेवटी यातली बरीचशी मंडळी हिंदू महासभा या काँग्रेसपेक्षा एकदम वेगळ्या असलेल्या धर्मवादी पक्षाकडे वळाले आणि आपण पाहिलं की त्या हिंदू महासभेच्याच एका अतिरेकी गटातल्या लोकांनी गांधीजींचा खून केला. पण
पण त्याआधी एक दोनदा नव्हे तर तब्बल 5 वेळा महात्मा गांधी यांना संपवण्याचे प्रयत्न झालेले होते हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. काळाची विसंगती बघा, त्यांच्यावर 4 वेळा हत्या करण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच्या सर्व हत्यांमध्ये महाराष्ट्रीयन लोक होते. म्हणजे एक त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आला जेव्हा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि 3 वर्ष फक्त अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर घाटामध्ये गाडी येत असताना मुंबईहून ती गाडी डिरेल करण्याचा प्रयत्न केला, तोही महाराष्ट्रीयन लोकांनी केला. नंतर वर्धा इथे ते जेव्हा जिनांच्या भेटीला गेले त्यावेळेला इथे हिंदुत्ववाद्यांनी जाऊन त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर केले, जाऊ नका म्हणून त्यांना प्रतिबंध केला. तसंच इथं तब्येतीकरता ते पाचगणीला राहत होते, तिथे एका शिबिरात नथुराम गोडसे सुरा घेऊन धावून गेला त्यांच्यावर. आणि कधी गांधीजी म्हणाले की मी 100 वर्ष जगणार आहे, की नथुराम गोडसे पुण्यात SP कॉलेजच्या जवळ तरुणांचा गट जमवून भाषण करायचे. तो किती म्हणत असेल म्हातारा जगायचं म्हणून, पण मी आहे ना, मी कसं जगू दे. तर पुण्यातूनच सगळा कट झाला. आपटे, गोडसे, नगरचे करकरे या सगळ्यांनी गांधीची हत्या केली. तर हा एक दैव दुर्विलास आहे, ही एक काळा इतिहासातली विसंगती आहे की महाराष्ट्र गांधींनी निवडला पण महाराष्ट्राने मात्र गांधींची हत्या केली. अर्थात त्या हिंसक कृत्यांनी ना गांधी संपले ना त्यांचं तत्वज्ञान. त्यांना मानणाऱ्या जगभरातील असंख्य लोकांमध्ये ते आजही फुलतंय, नव्या पिढीला दिशा दाखवतंय. गांधीजींना मारण्याचा प्रयत्न करणारे, त्यांचे तत्वज्ञान संपवण्याचा अट्टहास करणारे सारे संपले. गांधी मात्र त्यांच्या विचारांसह जगभर पसरले. आज जगातील कोणत्याही देशात जा, तुम्हाला तेथे एक तरी महात्मा गांधींचा पुतळा दिसेल किंवा त्यांच्या नावाचा रस्ता सापडेल. गेल्या शतकात गांधीजींच्या विचारातून प्रेरणा घेऊन जगभरात निरनिराळ्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढाया लढल्या गेल्या. नेल्सन मंडेला असो किंवा अँन सू की असो, सगळ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा महात्मा गांधीच असतात हा योगायोग नाही, ती सारी गांधीजींच्या तत्वज्ञानाची किमया आहे. आणि यातच गांधीजींचं वेगळेपण आणि मोठेपण सामावलेलं आहे. आजही नव्या पिढीला गांधीगिरीच्या माध्यमातून बापू भेटत असतात आणि त्यांना जगण्याचे नवे मार्ग दाखवत असतात, अगदी शांतपणे.